चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हिंगणामध्ये गौ सुरक्षा वाचवा अभियानाला जोरदार वेग, तहसीलदारांना निवेदन सादर, मोठी जनचळवळ उभी। रवींद्र खेडकर, हिंगणा प्रतिनिधी। येथे गौसन्मान अभियानाअंतर्गत गोमातेच्या संरक्षणासाठी एक मोठी आणि संघटित चळवळ उभी राहताना दिसत आहे। वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावी त्या मागणीसाठी आज तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। या अभियानाचे नेतृत्व केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी करत जोरदार पुढाकार घेतला असून आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळताना दिसत आहे। या आंदोलनात विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व समाजसेवक रमेश कणेरे, महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर, नागपूर शहर सदस्य प्रशांत जोशी तसेच हिंगणातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले, शिरीष देशमुख, हिंगणा नगरपंचायत नगराध्यक्ष लता गौतम, नगरसेवक विष्णू कोल्हे, विशाल बांद्रे, सुधीर जिचकार, उमेश थोटे, मनोज कोल्हे, शिरीष देशमुख, राजू कोल्हे, विष्णू कोल्हे, योगेश वर्ले, उमेश ढोणे आणि रवींद्र खेडकर यांनी गाय सजावट करून तहसीलदार नेण्याचा पूर्ण योगदान घेतले। यांच्यासह गायत्री महिला भजन मंडळाच्या महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। सर्वांनी एकमुखाने गोमातेच्या संरक्षणासाठी कडक कायदे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली। सकाळपासून या अभियानाची जोरदार तयारी करण्यात आली होती। सर्व मान्यवर प्रथम हिंगणा कसबा येथील देवराव वाडेकर यांच्या निवासस्थानी देवघर एकत्र जमले। तेथून एकजुटीचा संदेश देत सर्वांनी तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्थान केले। घोषणाबाजी करत आणि जनजागृती करत निघालेल्या या मोर्चामुळे परिसरात उत्साह आणि आंदोलनाची तीव्रता स्पष्टपणे जाणवत होती। दुपारी 4 वाजता माननीय तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात गोमातेच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पथके तयार करणे, अवैध कत्तलीवर कठोर कारवाई करणे तसेच दोषीवर कडक कारवाई करण्याच्या मागण्या करण्यात आल्या। प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। नंतर शेवट रवींद्र खेडकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली। या अभियानामुळे हिंगणा परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण झाली असून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले। नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता ही चळवळ आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता प्रशासन यावर किती जलद आणि ठोस भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।